Now, partial molar volume. So, for explaining this concept, if we consider Na moles of component A and Nb moles of component B. Consider a binary solution in which binary solution is made up of component A and B, and in which Na is the number of moles of component A, Nb is the number of moles of component B. Also consider the volume of solution is so large that addition of one extra mole of component A or component B does not change overall concentration or composition of the system appreciably. म्हणजे आपण त्या सोल्युशनचं व्हॉल्यूम इतकं लार्ज कन्सिडर करतोय की त्यामध्ये आपण कॉम्पोनंट ए किंवा कॉम्पोनंट बी चा एक मोल जरी ऍड केला, एक्स्ट्रा वन मोल ऍड केला, तरी ओव्हरऑल कंपोजिशन मध्ये फारसा बदल होणार नाही. Now, if we consider, if we add 1 mole of A, if we add 1 mole of component A into that such a large volume of the solution at constant temperature and pressure, and the resulting increase in volume is measured, and that resulting change in volume is called partial molar volume, and this partial molar volume is given by V bar A इज इक्वल टू काय पार्शियल मोलार व्हॉल्यूम कोणाचा आपण काय केलं होतं कंपोनंट ए चा एक एक्स्ट्रा मोल आपण त्या लार्ज व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन ए आणि बी चं जे सोल्युशन होतं त्याच्यामध्ये ऍड केला आहे आणि त्यामुळे जो रिझल्टिंग चेंज इन व्हॉल्यूम आहे रिझल्टिंग इन्क्रीज इन व्हॉल्यूम आहे तो मोजला त्याला आपण काय म्हणणार आहे पार्शियल मोलार व्हॉल्यूम ऑफ कंपोनंट ए अँड इट इज गिवन ॲज dv बाय dna at constant temperature, pressure and other moles. याचा दुसरा मोल कोणाचा आहे NB चा आहे. हे सगळं कॉन्स्टंट असणारा फक्त चेंज काय केलं आपण कंपोनंट ए चे मोल्स चेंज केलेत बाकी सगळं कॉन्स्टंट आहे त्यावेळी जो काय व्हॉल्यूम मध्ये चेंज येईल तो काय असणार आहे पार्शियल मोलार व्हॉल्यूम ऑफ कंपोनंट ए. सिमिलरली वी कॅन एक्सप्लेन द पार्शियल मोलार व्हॉल्यूम ऑफ कंपोनंट बी. म्हणजे आपण इथं काय म्हणलो होतं 1 मोल ऑफ कंपोनंट ए ऍड केलाय त्याच्याऐवजी समजा आपण 1 मोल ऑफ कंपोनंट बी अशा लार्ज व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कोणाचं ए आणि बी चे सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड केला तर रिझल्टिंग इन्क्रीज इन व्हॉल्यूम आहे त्याला आपण काय म्हणूया व्ही बार ए अँड इट इज गिव्हन ॲज dv बाय dnb कधी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर अँड Na. फर्स्ट मोल ऑफ कंपोनंट जो आहे ए त्यात सुद्धा नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असतील तर. सो दिस इज अबाउट पार्शियल मोलार व्हॉल्यूम. याचं एक्झाम्पल समजा if we add 100 cm cube of alcohol to 100 cm cube of water, then the resulting solution have 200 cm cube volume, but due to partial molar effect the volume becomes 190 cm cube, and this negative change in volume is due to solute solvent interaction and it is called partial molar volume of the solution. Now, concept of chemical potential. We know the partial molar free energy G bar I is given as dG by dNi at constant temperature, pressure N1, N2 up to Ni minus 1. This is the partial molar free energy, where this G bar I is called partial molar free energy of the system, and this partial molar free energy, this concept is identical with the chemical potential mu. Therefore, we can write dG by dNi at constant temperature, pressure N1, N2 up to Ni minus 1 is equal to G bar I is equal to mu. That means ही जी काय पार्शियल मोलार फ्री एनर्जी आहे तेच काय म्हणतो आपण त्याला केमिकल पोटेन्शियल. देअरफॉर केमिकल पोटेन्शियल ऑफ द गिवन सबस्टन्स इज नथिंग बट इट इज द partial molar free energy of that substance. It is the partial molar free energy of the system कधी due to addition of 1 mole of the particular component to such a large amount of system that
ड्यू टू addition of this 1 mole of constant, overall concentration of the system remains unchanged. म्हणजे पार्शियल मोलर फ्री एनर्जी म्हणजे काय आपण डेफिनेशन पाहिले पहा. पार्शियल मोलर फ्री एनर्जी कधी म्हणतो आपण, जर त्यामध्ये आपण 1 एक्स्ट्रा मोल ऑफ कॉन्स्टंट ऍड केला, ह्या आय कॉन्स्टंटचा 1 एक्स्ट्रा मोल ऍड केला ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर अँड ऑल अदर मोल्स ऑफ कॉन्स्टंट्स कॉन्स्टंट, अशा वेळेस जो चेंज इन फ्री एनर्जी होणार आहे त्याला आपण काय म्हणतो, पार्शियल मोलार फ्री एनर्जी. आणि केमिकल पोटेन्शियल म्हणजे काय, तर केमिकल पोटेन्शियल इज नथिंग बट इट इज द पार्शियल मोलार फ्री एनर्जी. कधी, ड्यू टू ऍडिशन ऑफ 1 मोल ऑफ रिस्पेक्टिव्ह कॉन्स्टंट्स आय at constant temperature pressure to such a large amount of system that the overall concentration remains unchanged, overall concentration remains unaffected. Okay, this is about concept of chemical potential mu.